मळ्यातील भल्या मोठ्या वडाच्या झाडाआड कल्ला तसा मळ्यात दुपारपासून थांबलेला मोहन आप्पानं विहिरीच्या हुड्याचा आधार घेत काठी टेकत मळ्यातून घराकडची वाट धरली. त्यांना माहीत होतं आता लवकरच झापड पडेल. पाय लंगडत त्यांनी नदी पार करत पैल काठ धरला. डोक्यातील विचारांचं काहूर थांबत नव्हतं. लालिमा पांघरलेला सूर्य पानातून डोकवत असला तरी त्याच्यात आता तरी उगवण्याची ताकद नाही हे त्यांनी हेरलं. त्यांना आपली गत ही या सूर्यासारखी झाली याची जाणीव झाली व त्या जाणीवेने आपण जगण्यासाठी किती मजबूर व मरण्यासाठी असह्य झालोत यानं अधिकच पोटात गिड्डा पडला. आज परतायचं नाही हे ठाणून आलो तरी विहिरीनं आपल्याला कवीत घेतलंच नाही की आपणच. नदीकडनं दूर आटत चाललेल्या धरणावरून टिटव्या बगळे किलकिलत आकाशात गिरट्या घालत रात्रीचा ठाव जवळ करण्याची तयारी करत होते. काशीबाचा रामू कापलेला गव्हाचं ट्रॅक्टर खळ्यात नेत होता. सीताबाची सून हातात बादली घेऊन म्हशीची धार काढण्यासाठी खळ्यात जात होती. मोहन आप्पानं मारुतीचा चौक गाठला. गावातील खांब्यावरचे लाईट उजळले. तो समोरून येणाऱ्या सखानं मोहन आप्पास रामराम घातला. पण मोहन आप्पा आपल्याच तंद्रीत आपल्या राहत्या घरामागील गोठाजवळ करत होत. पुढे महादेवाच्या मंदिरात दिवा चढवायला आलेल्या पोरांनी पारावरच खेळ मांडत गलका चालवला होता. गोठ्यात शिरताच सीताजीनं इतक्या उशिरा कुठं होता असे विचारले. मोहन आप्पानं मोरीत हातपाय धुत मळ्यात इतकंच तुटक उत्तर दिलं. 3-4 वर्षापासून मळ्यात कधी पाय न ठेवणारे मोहन आप्पा आज मळ्यात अख्खा दिवस कसा यानं सीताजीचं काळीचर्र झालं. सीताजीनं घासटलेला दिवा लावला होता. त्याची येऊ पाहणारी काजळी चाळवत सुखाने नाही जगू देत तर निदान सुखाने तरी मरू दे बाबा मनोमन आळवणी केली. हा पण दिवा चालवताना नसला तरी काहीच फरक पडला नसता, कारण त्यांना आता अंधारच अधिक जवळचा वाटत होता आणि आज तर नभात चंद्र होता पण त्याचा उजेड थेट गोठ्यात येत होता. त्याला अडवायला आकार काहीच नव्हतं. आज पहाटेच गोठ्याचं पुढचं व उत्तरेकडचं भिताड पूर्ण पडलं होतं. पण दोघांचं नशीब चांगलं की वाईट देव जाणो, पण भिताड बाहेरच्या बाजूने धसलं होतं. जर ते मध्ये गरगळलं असतं तर मोहन आप्पा व सीता आजी दोघे झोपेतच गाढ झोपले असते. पण तरी मोहन आप्पाला तेच वाईट वाटत होतं की भिताड बाहेर का पडलं. हातपाय धुत मोहन आप्पा कोपऱ्यातल्या मोडक्या बाजेवर बसताच बाजेने कुचकुच आवाज करत त्याचीही अखेरेत चालू असल्याची जाणीव उठवली. आज डबा येणारच नाही याची दोघांना खात्री होती. एरवी दररोज डबा येत नाही तर सकाळच्या प्रसंगानं चौताळलेली सून आज पाठवणारच नाही याची मोहन आप्पास पक्की खात्री होती. आज मला भूक नाही. दुपारी मधानं बळजबरीनं मळ्यातच जेव घातलं. डबा नको मागू, काल रात्रीपासून न जेवलेल्या मोहन आप्पानं सांगितलं. पण मला भूक लागली. डबा जाऊ द्या, दुकानातलं काहीतरी आणा, सीताजीनं विनवणी केली. मधा दुपारी मळ्यात गेलाच नाही. तो आपल्या जवळ होता म्हणून मोहन आप्पासाठी सीताजीनं जुन्या मडक्यात कधीची ठेवलेली 10ची नोट काढून दिली. मोहन आप्पा नोट घेत उठले व दुकानातून चुरमुरे डाळ्या आणल्या. दुकानदार आत्मारामनं सकाळची कुरबुर व मोहन आप्पाची गत माहीत असल्यानं 10 रुपयापेक्षा कितीतरी जास्त चुरमुरे डाळ्या दिल्या. मोहन आप्पा व आजीनं तरी रात्रीच्या 9 पर्यंत डब्याची वाट पाहिली पण डबा आलाच नाही. दोघांनी हुंदका दाबातच चुरमुरे खाल्ले. आज सीताजीनं स्वतः आप्पास खाऊ घातलं ते पाहून आप्पा मनातल्या मनात, सीते तुझ्या वचनात आडलो ग म्हणून आज परत आलो, नाहीतर एव्हाना हा मोहन आज विहिरीच्या तळाशी राहिला असता म्हणत चुरमुरे घशात उतरवत होता. त्यांना लहान मुलाच्या लग्नानंतरची ती रात्र आठवली. दोन्ही मुलाचं लग्न झालं, घर झालं, शेतीत आबादानी म्हणून लाडात येत. सीता आज तू काही माग, मी नाही म्हणणार नाही. तू मला जीवनात भरभरून दिलं ग, खरंच मागू? मग तर आधी वचन द्या, जे मागेल ते देणार. दिलं वचन. बघा जीवनात सारं मिळालं मला आपणाकडून. आता एकच इच्छा आहे, मला सुवासिनीच मरण यावं व तुमच्या खांद्यावरूनच माझी अखेरची वारी व्हावी. बस काही नको मग मला.
सीताच्या या बोलण्यावर मोहनरावांनी ओठावर हात ठेवत आजच्या या सुखाच्या घडीला हे काय अभद्र बोलणं सीता? बघा आधी हो म्हणा, वचन दिले. सीते, विधात्याने कुणाच्या भाळी काय लिहिलंय हे का कुणास कळलाय का कधी? आणि या वचनामुळेच आज आप्पा सकाळच्या प्रसंगानंतर मनाशी विहीर जवळ करायचं पक्क ठरवून ही आप्पा माघरले होते. सीता आजीला गलबलून आलं. आजीनं मनाशीच काही ठरवलं. आपल्यामुळं मानी नवऱ्याची किती अवहेलना होते यानं त्यांनी पक्क ठरवत मोहनरावात झोपवलं. मागे गोट्यात गाई बैल गव्हाणीतला चारा पोटात बकाबका ढकलत निवांत रवंत करीत होती. दिवा मुलुलपणे ठणठणतच होता. उन्हाळा वारा पडलेला भिंता काढणं भराभरा भसाभसा वाहत होता. त्यानं पहाटे पहाटे मोहन आप्पा झपकी लागली. चंदी सादर सीता आकाराजीनं चोर पावलांनी धडपडत उठत उठत गोठ्याचं परसदार गाठलं. मावठीच्या घोटक्यातलं अडकवलेल्या दांडीला थरथरत्या हातानं दोरं अडकवलं नि भोरभोट्या झपकीतनं उठताच मोहन आप्पा सीता कुठं गेली पाहत गोठा शोधू लागले. तोच हडकुळ्या देहाचा झुलता झुला गोठा झांबलू लागले. तोच आप्पा कोसळले. सीता, खरंच लक्ष्मी गतो सुवासीन जायला निघालीस. सून मुलगा नाटकी हंबरडा फोडत झुलता झुला उतरून राहत्या घरात आणला. खांद्यावर सीताला पोहोचवण्याचं वचन दिल्यानं नाईलाजानं मोहन आप्पास राहत्या घरात जावंच लागलं. मोठा मुलगा परिवारासहित 5च्या सुमारास पुण्याहून येताच सीतेला आंघोळ घालत आप्पास उठवलं. पोरा, तुझ्या मालकिनीची तीच इच्छा होती. चल पोरा, माझ्या खांद्यावरच तिला अखेरच्या वारीस पाठवायचंय. आप्पा, सवरतीनं घ्या ना तुम्ही. मग धीर द्यायचं सोडूनच तुम्ही. नदी घाटावर जिबल्या चाटत अग्निज्वालांनी सीता आजीला कवेत घेताच सुटलो ग बये. तुझ्या वचनातून आता मी मोकळा आहे. माझ्या वाटेला जायला म्हणत मोहन आप्पानं मनात उभ्या जन्माचा आक्रोश मांडला. रात्री अनिच्छेने भाकरीचा कोर तुकडा ढकलत उष्ट तोंड करताना आप्पानं सीतानं आपणास काल शेवटचे चुरमुरे भरवल्याचं आठवलं आणि त्यांनी हातावर पाणी घेत अंगणाचा कोपरा धरला. 10 दिवस त्यांनी कसेबसे काढले. मुले व सुना आईचं कार्य पूर करण्याआधीच मरण भाग शेताची वाटणी कशी करावी याचं गणित मांडत होती. एवतेवीच ते खात होता. पण तरी रीतिरिवाजाला तिलांजली देत बाप हयात आहे याचं भान सोडत तो सोपस्कार ते आधी पार पाडत होते. मोहनरावांना आपल्या संसारातून आपल्याला पोरांची जितेपणीची कसं उठवलं हा सारा पट आठवू लागला. मोठा सुरेश पुण्यात मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. लहान मुलाचं लग्न होताच आपली जमापुंजी सीता आजीच्या अंगावरचं सोनं सारं मोडत आप्पांनी त्यास पुण्यात टोलेजंग बंगला बांधून दिला. पण उतार वयात आप्पा व आईसाठी बंगल्यात जागाच मिळाली नाही. मोठ्या फुशारकीनं आईबापास घेऊन गेल्यानंतर सुनेनं काही दिवसातच सळो की पळो करून सोडलं. सुरेशने त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेताच आप्पा आजीनं गावचा रस्ता धरला. कसंही असलं तरी लहान मुलगा निदान काहूतरी घालेल्या आशेने ते गावाला परतले. पण लहान मुलाने आणि सुनेने जखमीवर मीठ चोळत त्यांची रवानगी गोठ्यात केली. उमेदीत मोहन आप्पांनी सीताईनं मोठ्या हौसेने ते राहतं घर बांधलं होतं. खोल्या किती व कशा काढायच्या, देवघर कुठं, न्हाणीघर कुठं, भिंतीला कुठं किती खुंट्या, भिंतीत कपाट कशी काढायची सारं करत घर बांधलं नि आज त्याच घराला पोरांनी वेगळं केलं व गोठ्यात मुक्काम हलवला. आप्पा संतापानं सीताला गाव सोडायला विनवू लागले. पण या वयात कुठं जायचं, पोटाची खळगी भरायची कशी याचं भान असणारी सीता आजीनं आप्पा शांत करत समजावत कसंही असलं तरी गोठा का असेना पण गावच्या पांढरीतच राहण्याचं विनवलं. पण सून गोठ्यात काढूनही जेवणाचा डब्बा देईच ना. तरी कुतर ओढ सहन करीत आप्पा आजी कुत्र्या गज्जीनं सहन करत राहू लागले. पावसाळ्याच्या शेवटी गोठ्याच्या भिंती सुटू लागल्या. त्या पाहून आप्पांनी एक दिवस लहान मुलाला विनवलं. पोरा, गोठ्याच्या भिंती सुटल्यात रे. झोप जागीत पडल्या तर भीती वाटते रे.
तेवढा काढून घालून तरी दे. मोहन आप्पास वाटत होतं भिंती पाहून पोरग राहत्या घरात राहायला बोलवेन, पण मुलगा भिंती पाहत काय पडणार नाहीत अजून, पडतील तेव्हा पाहू सांगत वेळ मारून निघू लागला. पावसाळा संपला. भीतीचे तडे वाढतच राहिले. मध्यंतरी मुलाचे सासू सासरे आले. महिना झाला तरी मुक्काम हलेना. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सुनेने नवऱ्याला टॉयलेट बांधवायलाच लावला. आप्पांनी बांधकाम चालू असताना लहान मुलाला कामातच काम भिंतीही बांधण्यास पुन्हा विनवलं. लहान सुनाचं पित्त खवळलं. चालले गोठ्याच्या भिंती बांधून. कवऱ्या मसनात गेल्याने नवीन घराची हौस करतात. पडली तर पडली भिंत, आता कुठं गणस लागणार आहे. राहायचं असेल तर उगं राहायचं, नाहीतर गावच्या मंदिरात मुक्काम हलवायचा. आप्पा आजीला तर हे ऐकून मेल्याहून मेल्यागत झालं. आप्पांनी व्याहासमोर पान उतारा होताच आक्तिकतेने मुलाकडे पाहिलं. मुलाच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही. आप्पा व आजी वरमी घाव बसल्यागत मुकाटानं गोठ्यात शिरली. रात्री झोपताना सीताई आप्पास म्हणाली, का हो, आपणास एक मुलगी असायला पाहिजे होती का? अडल्या नडल्या वेळी आपल्याला राहता आलं असतं म्हणून. आप्पाच्या या बोलण्याबरोबर सीताई व आप्पाही एकमेकांच्या बिलगत रडायला लागतील. 2 दिवस उपास घडू लागले. कधीतरी मधा घरून गपचूप डब्बा घेऊन देऊन जाई. मधा आप्पाकडं सालगडी म्हणून राबला होता. त्या काळात सीताई आप्पानं त्याला माया लावली होती. त्याचे उपकार तो पडत्या काळात फेडत होता. पण सुनेला हे कळताच आपली बदनामी करतात म्हणून मधादेकर सासू सासरेशी कडाक्याचा वाद घातला व मधाशीही हमरी तुमरी केली. त्या दिवसापासून मधाही येण्यास कचरू लागला. पण तरीही तो आप्पांना गपचूप घरी बोलवून जेवू घाली व गपचूप नजरेत येणार नाही अशा रीतीनं सीता आईला डब्बाही दे. कसं तरी दिवस काढणं चालू होतं. जगन डुंकूनही पाहणी तीच गत मुलाची होती. अखेर भिंती ढासळल्याच, पण त्या बाहेरच्या बाजूनं, म्हणून जीव तरी वाचला. आवाजानं गर्दी गोळा झाली. जो तो सुनाला व मुलाला बोलू लागला. तोच सुनाने नाटक करत, ही माणसं आमच्या जीवावर उठलीत, यांना आम्ही नकोस, असं नाटक करत अंगावर घासले टाकत कांगवा केला. त्यानं मुलगा खवळला व तो आप्पावर धावून गेला. आप्पावर हात टाकला. आप्पाचा देह मारानं नाही तर पोटच्या पोरानं हात उचलला. आयुष्यात कमवलेल्या इज्जतीचं खोबरं झालं या विचारानं थरथरू लागला. मधा आडवा पडलानी मुलगा मागं सरकू लागला. मधा, सोड त्याला मारू दे. त्याला जन्माला घातलं, या अपराधीची मला सजा मिळालीच हवी. आप्पा आसव गाळत थरथरू लागला. मुलगा निघाला. गर्दी पांगली. आप्पा व सीताईला शांत करत मधाही घरी परतला आणि आप्पांनी मळ्याची वाट धरली. पण सीताईचं वचन आडवं आल्याने आप्पा परतले. आपला सार आठवताच व सीताच्या आठवणीत अंधारात रडू लागले. 10वं 13वं तर्पण झालं. सीताईच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही. आप्पा काय समजायचे ते समजला. असेही ते वचनातून मुक्त झालेले होते. सकाळी मोठा मुलगा पुण्याला परतताना आप्पाला सोबत येण्याचं सांगू लागला. पण तोच घरातून मोठ्या सुनेने दरडावत सुनावलं, अहो आप्पांना कशाला आपल्या सोबत नेता येत, ते इथेच बरे. संयमाचा बांध फुटत होता. तो ना आकार महत्व प्रयासान आप्पांनी दाबला. मोठा मुलगा गेला आणि बारक्या सुनेने तोंड उघडलं. पाहिलंत, निदान आम्ही गोठा तरी ठेवलाय. आपण काठी घेतलीने आकांताने भरलेल्या हृदयाने गोठ्याची वाट धरली. 13वं झालंच होतं. राहत्या घरात दाई राहण्याचं प्रयोजन संपलं होतं. संध्याकाळ होताच गोठ्यात अंधार पसरला. आप्पा दिवा लावायला उठू लागताच सीताच्या आठवणीने गलबलले. पाणी पिऊन ते गाव झोपण्याची वाट पाहू लागले. 11 वाजले. मोहन आप्पाने पायात चपला अडकवल्या, काठी घेतली. एक वेळ गोठा मागच्या बाजूनं राहत्या घरावर नजर टाकली व वाट धरली. मधाचं घर लागलं. आप्पांना मधाची भेट घ्यावीशी वाटली, पण उगाच मोह उत्पन्न होईल नि मग पुन्हा रखडणं नकोच. म्हणून महादेवाचा पार
मारुतीचं मंदिर ओलांडू लागले. वतनाच्या मारुतीचं दुरूनच दर्शन घेत आप्पा 4-5 किलोमीटर दूर नदी घाटाकडे निघाले. पहाटेपर्यंत ते घाटावर पोहोचले. घाटाजवळच नदीवर बॅरेज बांधून पाणी अडवलं होतं. पुढच्या गावांना उन्हाळ्याची पाणी टंचाई भासत होती म्हणून बॅरेजच्या 2 खिडक्या उघडल्या होत्या. जवळच घाटावर सीताला जाळलं होतं त्या जागेवरच कुणाचं तरी प्रेत जळत विझण्याच्या वाटेवर होतं. आप्पा बॅरेजवरील पुलावर चढले. चप्पल व काठी ठेवली. घाटाकडे पाहत सीता आलो ग म्हणत पाण्यात उडी घेतली. 2 दिवसांनी मधानं सीता आजीला जाळलं होतं त्या घाटाजवळच पाणकया वाहत्या धारेच्या काठावर तरंगणारं आप्पाचं प्रेत हुडकलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.